मराठी, ते धडक ते धडक। अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल, बढ़ता चल। सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि मुंबई झवेरी बाजार येथील स्वस्तिक गोल्ड या फर्मचे सर्वेसर्वा माननीय साहिल शेठ शहाजीराव पाटील वलवणकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डॉक्टर सिद्धांत पाटील, माननीय डॉक्टर शुभम मोरे, माननीय सौरभ मोरे, माननीय कौशिक पाटील आणि समस्त मित्रपरिवार विटा आणि वलवण। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलाय। पाटील गटाचा हुकुमी एक्का आमदार सुहास बाबर यांच्या राजकीय पटलावर ताकदीने सक्रिय झालाय। सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि कुर्ली गावचे सुपुत्र अजय शेठ डिसले यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। कुर्लीसह आसपासच्या परिसरातील राजकीय वारे घुमवणारे अजय शेठ डिसले हे बाबर गटात सामील झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खदगावकर यांनी या प्रवेशासाठी फिल्डिंग लावली आहे। बालाजी खदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजय शेठ डिसले यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय। कुर्ली येथे घेण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यात अजय शेठ डिसले यांचा प्रवेश झालाय। हुकुमी एक्का शिवसेनेत सामील झाल्याने पाटील गटाला हा मोठा धक्का बसलाय। या प्रवेशानंतर आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी अजय शेठ डिसले यांचे भरभरून कौतुक केलंय। तर या भव्य सोहळ्यात विटा पालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आलाय। बेंगलोर येथील सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक तसेच कुर्लीसह आसपासच्या परिसरातील राजकीय वातावरण घुमवण्याची ताकद असणारे, एवढेच नव्हे तर पाटील गटाचा हुकुमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या अजय शेठ डिसले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याने भाजपला अर्थात पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खदगावकर यांनी या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे। बालाजी खदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली तसेच बालाजी खदगावकर यांचे व्याही डॉक्टर सुशील कुमार सावंत आणि सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अजय शेठ डिसले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला। कुर्ली येथे घेण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अजय शेठ डिसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला।
कुर्ली गावच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे, लोकांशी घट्ट नाळ जपणारे आणि व्यवसायात यश मिळूनही मातीशी नातं न तुटू देणारे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून अजय शेठ डिसले यांची सर्वत्र ओळख आहे. याशिवाय बेंगलोर येथे आपला व्यवसाय करत असतानाही अजय शेठ डिसले यांनी गावाशी असलेली बांधिलकी कायम ठेवत गावच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे डिसले कुटुंबाचे गावासाठी असलेले योगदान नेहमीच वाखाणण्याजोगे राहिले आहे. एवढेच नव्हे तर माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि पाटील गटाचा हुकुमी एक्का म्हणून अजय शेठ डिसले तालुक्यात चर्चेत होते. परंतु त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पाटील गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कुर्ली येथील शिवसागर मंगल कार्यालयात भव्य दिव्य सोहळा आयोजित करून हा पक्षप्रवेश संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण क्षणाचे निमंत्रक म्हणून अजय शेठ डिसले यांचे मोठे बंधू प्रताप शेठ डिसले यांनी पुढाकार घेत या सोहळ्याला अधिक भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. या पक्षप्रवेश आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विटा पालिकेसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांचा देखील नागरी सत्कार करण्यात आला. बघूया या पक्षप्रवेशानंतर आमदार सुहास बाबर नेमके काय म्हणाले. अजय शेठ दादांनी मनोगतामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगितली. निवडणुकीच्या टप्प्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होत असतात आणि त्या पक्षप्रवेशाच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो. एकतर राजकीय नेत्याचा हेतू असतो किंवा जे प्रवेश करणार आहेत त्या कार्यकर्त्यांचा काहीतरी हेतू असतो. पण आजपासून 4 वर्ष कुठलीही निवडणूक नाही आणि कुठलीही निवडणूक नसताना तुम्ही ज्या वेळेला पक्षप्रवेशाचा निर्णय करता त्यावेळेला तुमच्या त्या पक्षप्रवेशाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे. म्हणजे घेणाऱ्याचा सुद्धा शुद्ध आहे आणि पक्षप्रवेश करण्याचा सुद्धा शुद्ध आहे. मी अनिल भाऊंच्या सगळ्या पार्टीच्या वतीनं ह्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून आमच्या पक्षामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मनापासून तुमचं मी स्वागत करतो. कारण शेवटी हा प्रवेश जो होतोय ते अपेक्षेशिवाय शेवटी असा आहे. आता मी न दादा तुम्हाला काय देणार आहे म्हणजे फार फार काय तर आम्ही एखादं पद देऊ आणि जर पदा आता तुम्ही मी तुमच्याकडनं बाकी अपेक्षा करणं चुकीची आहे. तुम्ही तर मीच काय देऊ शकत नाही. मी काम मात्र मजबूत देऊ शकतो साहेब. तुम्ही कुर्लीसाठी किंवा तुमच्या ह्या सगळ्या तुम्हाला आमच्या बरोबर आल्यानंतर तुम्ही ह्या गावासाठी काही काम मागा ती द्यायची जबाबदारी मात्र सुहास बाबाची 100% आहे. ती जबाबदारी मात्र मी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करणार. कारण आज जे तुम्ही येत आहे ती विचाराचं पायी खून आपण दोघं एकत्र येण्याचा निर्णय करतोय आणि मला आनंद आहे की माझ्या राजकीय आयुष्यामध्ये तुमच्यासारख्या व्यक्ती माझ्याबरोबर इथून पुढच्या प्रवासामध्ये असाव्यात. ह्याच्यासारखा दुसरा आनंदाचा महत्त्वाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये फारसा परत येणार नाही. त्यामुळे मी मनापासून तुमचं या निमित्तानं स्वागत करतोय. आमच्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते हा प्रवेश व्हावा आणि त्यांच्या हस्ते होणार नसेल तर किमान एक मंत्री ह्या कार्यक्रमाला यावेत आणि त्या मंत्र्यांच्या शुभ हस्ते अजय शेठ यांचा प्रवेश व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती. पण सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांना आता सध्या एकच काम चालू आहे, लग्न अटेंड करणे. म्हणजे मला सभेला आल्यानंतर सुद्धा ही इथं बघितल्यानंतर लग्नाला असं फील आलं होतं. तिथं जोपर्यंत आत येत नाही कारण बऱ्यापैकी माझ्या आयुष्यातला पहिलाच कार्यक्रम इथं सभेचा आहे. बाकी सगळे कार्यक्रम लग्नाचेच या ठिकाणी होत असतात. त्यामुळं खरं एक मंत्री आला पाहिजे अशी मात्र माझी इच्छा आहे. पण मी माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अजय शेठ माझा तुम्हाला शब्द आहे, ह्या महिना अखेरीस आपल्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते तुमचा सत्कार करून प्रवेश आम्ही घेणार आहे. कारण त्यांनी मला शब्द दिला होता नगरपालिकेच्या निवडणुकीला की सगळ्या नगरसेवकांच्या सत्काराला मी येणार आहे. त्यामुळं त्या कार्यक्रमामध्ये आधी तुमचा प्रवेश आणि मग सगळ्यांचा सत्कार असा एकत्रित कार्यक्रम आपण या महिना अखेरीस या निमित्ताने घेतोय. अजय शेठ यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी ह्या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे सगळे आयोजित आदरणीय प्रतापदादा ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू विभूते, विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि DCC बँकेचे संचालक आदरणीय अमोलदादा, वयाच्या 22व्या वर्षी ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये अर्थ आणि बांधकाम खात्याची जबाबदारी स्वीकारली ते माझे सहकारी मित्र आदरणीय पृथ्वीराज भैया तानाजीराव पाटील,
पंचायत समितीचे आपल्या सभापती सुवर्णताई भोसले, पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहास नाना, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्येष्ठ नेते आदरणीय हिम्मत भाऊ जाधव, आदरणीय शीतल वहिनी, आदरणीय मनीषाताई बागल, आपल्या शिवसेनेच्या रणरागिणी नेत्या आदरणीय विद्याताई मोठे, सतीश शेठ साळुंके आता आपल्या ह्या कार्यक्रमातून शुभेच्छा देऊन निघून गेलेत. तासगाव पंचायत समितीचे सभापती आदरणीय संभाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य आदरणीय महेश दादा, आदरणीय रोशन भैया, तेजस्वीताई लोखंडे, आदरणीय पायलताई कदम, विटानगर परिषदेच्या नगराध्यक्ष आदरणीय काकी आलेत का कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय नगरसेवक नंदकुमार काका पाटील, आदरणीय वैभव तात्या, ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय संजय दादा भिंगारदेवे, अविनाश शितोळे, विशाल ताळेकर, उज्ज्वला ताई सूर्यवंशी, वनिताताई शितोळे, रुपालीताई मेटकरी, उज्ज्वला काकी पाटील, भाग्यश्रीताई तारळकर, लीलाताई भिंगारदेवे, पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय संजयजी मोहिते, प्रसाद लिपारे, नगरसेवक आदरणीय रणजितभाई पाटील, विटा मर्चंट्स बँकेचे संचालक आदरणीय रामभावांना, सुप्रियाताई जाधव आपले सरपंच, अश्विनीताई गाडगे उपसरपंच, ज्येष्ठ नेते आदरणीय हनुमंतदादा पिसाळ, सचिन शेठ पाटील, अजित शेठ पाटील, महेश शेठ शिंदे, सुनील शिंदे, बंडा शेठ पाटील, पोपट शिंदे साहेब, आनंदराव सरकार साहेब, उद्धव बापू शिंदे, रेवण पिसाळ, विठ्ठल पिसाळ, वसंत मामा मोरे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय तुकाराम अण्णा, अशोक अण्णा गाडगे, शिंदे गुरुजी. आणि बापू, तुम्ही ज्या समीर बाबतीत बोलला की अंग कापत होतं भाषण करताना आणि 2दा पाणी पिले, ते तसं नाही. समीरने ह्यापूर्वी अनेकदा भाषण केलंय. समीरच्या भावना खूप वेगळ्या होत्या आज भाषण करताना, म्हणून समीर तशी अवस्था झाली होती. आणि समीरनं भाषणामध्ये जे सांगितलं की आमदार साहेब तुमचं आमच्यावरती लक्ष असलं पाहिजे, त्याला कारण असं आहे, तुमचा क्लासमेट आहे. म्हणजे किती लोकांना माहित नाही ना, आम्ही दोघं पण वकील आहे. आणि आमच्या दोघांची मैत्रीची सुरुवात ही क्रिकेटपासून झालेली आहे. त्यावेळेला विटा शहर विरुद्ध ग्रामीण अशा स्पर्धा असायच्या आणि समीर ग्रामीणचा कॅप्टन असायचा आणि मी शहराचा कॅप्टन असायचा. त्यामुळं अत्यंत जुनी मैत्री असल्यामुळे त्यानं कदाचित आता पहिल्यांदा असं झालं की ते आवाजावं समीर बोलायचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे ते जाण कापत होते. त्यामुळे तशी काय अवस्था नाही, पण त्याच्या भावना खूप वेगळ्या होत्या. आज अजय शेठ सारखा माणूस आपल्याबरोबर एकत्रितपणे येतोय आणि हे आणण्यापाठीमागं खरं ज्यांचा हात आहे ते आता डॉक्टर साहेबांचं मी नामोल्लेख करतो, पण खरा मला यापूर्वी 2दा ज्या व्यक्तीचा फोन आला ते आदरणीय खतगावकर साहेबांचा मला फोन आला की आमचे पाहुणे आपल्याबरोबर आले पाहिजेत. मला आम्ही गेले अनेक दिवस वाट बघतोय, तुम्हीच पाहुण्यांना सल्ला द्या, कदाचित तुमचा सल्ला ऐकून पाहुणे आमच्यावर येतील. आणि त्यांनी दोघांची चर्चा झाली आणि तुम्ही आज आमच्यावर येताय. दादानं मनोगत व्यक्त करताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आता खरं मी तुमच्या सगळ्यांचं नावं घेतली पाहिजेत, कारण उजवी बाजू जर माझी बघितली तर पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत सगळ्यांची नावं घेतली पाहिजे अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आता दादानं जेवढं गलाई व्यवसाय नाव घेतलं, नानाने हाऊस खालनं टाळ्या जोरात वाजवल्यावरती. तात्यांच्याकडे माझं लक्ष होतं, यशवंत दादांचं माझं लक्ष होतं, पण आता परत सचिन शेठ समोर बसलेत, नावं घ्यायची कोणाची आणि ठेवायची कोणाची. त्यामुळं समोर बसलेले कुर्ली आणि पंचक्रोशीतले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, आणि सगळ्यात जास्त कौतुक केलं पाहिजे ते सगळ्या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अजय शेठ दादांनी मनोगतामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगितली. निवडणुकीच्या टप्प्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होत असतात आणि त्या पक्षप्रवेशाच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो. एकतर राजकीय नेत्याचा हेतू असतो किंवा जे प्रवेश करणार आहेत त्या कार्यकर्त्यांचा काहीतरी हेतू असतो. पण आजपासून 4 वर्ष कुठलीही निवडणूक नाही, आणि कुठलीही निवडणूक नसताना तुम्ही ज्या वेळेला पक्षप्रवेशाचा निर्णय करता त्यावेळेला तुमच्या त्या पक्षप्रवेशाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे, म्हणजे घेणाऱ्याचा सुद्धा शुद्ध आहे आणि पक्षप्रवेश करण्याचा सुद्धा शुद्ध आहे. मी अनिल भाऊंच्या सगळ्या पार्टीच्या वतीनं, ह्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून आमच्या पक्षामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये मनापासून तुमचं मी स्वागत करतो. कारण शेवटी हा प्रवेश जो होतोय ते अपेक्षेशिवाय, शेवटी असं आहे, आता मी दादा तुम्हाला काय देणार आहे, म्हणजे फार काय
तर आम्ही एखादं पद देऊ. आणि जर पद आता तुम्ही मी तुमच्याकडनं बाकी अपेक्षा करणं चुकीची आहे, तुम्ही तर मीच काय देऊ शकत नाही. मी काम मात्र मजबूत देऊ शकतो साहेब. तुम्ही कुर्लीसाठी किंवा तुमच्या ह्या सगळ्या तुम्हाला आमच्या बरोबर आल्यानंतर तुम्ही ह्या गावासाठी काही काम मागा, ती द्यायची जबाबदारी मात्र सुहास बाबरची 100%. ती जबाबदारी मात्र मी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करणार. कारण आज जे तुम्ही येत आहे ती विचाराचं पायी खून आपण दोघं एकत्र येण्याचा निर्णय करतोय. आणि मला आनंद आहे की माझ्या राजकीय आयुष्यामध्ये तुमच्यासारख्या व्यक्ती माझ्याबरोबर इथून पुढच्या प्रवासामध्ये असाव्यात. ह्याच्यासारखा दुसरा आनंदाचा महत्त्वाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये फारसा परत येणार नाही. त्यामुळे मी मनापासून तुमचं या निमित्तानं स्वागत करतोय. एक काळ असा होता की सगळं सुरळीत चालू असताना अनिल भाऊंचं आपल्यातनं अनिल भाऊ निघून गेले. ज्या दिवशी भाऊ निघून गेले त्याच्यानंतर एक 4-5 दिवसात अशी परिस्थिती निर्माण झाली होती किंवा जे गेले अनेक वर्ष राजकीय शत्रू आहेत त्या शत्रूने असं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला की आता ह्यात काय राहत नाही. ह्या पार्टीमध्ये ही पार्टी उद्ध्वस्त होऊन जाईल. 10 दिवसाचा विषय म्हणले, काही राहणार नाही म्हणले, सगळं संपून जाईल. त्यांच्यात कोणाला मिळ लागणार नाही, ज्येष्ठ लोक काय ते त्यांना सांभाळणार नाही, असं इतका त्याचा भयानक प्रचार केला की सगळ्यांना असं वाटत होतं की गेल्या 40 वर्ष ज्या माणसाच्या विचारावरती आणि कामावरती निष्ठा ठेवून ही पार्टी टिकली होती ती पार्टी दुर्दैवानं संपते का काय, अशा अवस्थेत असताना मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो. आणि मी ते प्रत्येक भाषणामध्ये माझ्या सांगतो, मी प्रत्येक मनोगतामध्ये माझं मी सांगत असतो. मला असं वाटायचं ज्यावेळेला आमच्या कुटुंबात निर्णय झाला की विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर ह्या पार्टीचं नेतृत्व कोणी करायचं, कारण दादानं मगाशीच सांगितले अनिल भाऊंची पार्टी अशी पार्टी आहे की त्याला मालक कोण नाही. आज सुहास बाबर या ठिकाणी उपस्थित आहे, त्याला कारण आहे अनिल भाऊंची पार्टी उपस्थित आहे. आज एवढे सगळे जे झडपीचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत ते त्यांच्या जीवावर निवडून नाही आले, ते पार्टीच्या जीवावरती निवडून आले. आज एवढे नगरसेवक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे नगरसेवक जे निवडून आले ते अनिल भाऊंच्या वरती प्रेम करणारे, त्यांच्यावरती निष्ठा ठेवून गेली 40 वर्ष सांभाळणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या जीवावरती पृथ्वीराज भाई आपण आज सुहास बाबर सुद्धा त्यातलाच एक कार्यकर्ता आहे. सुहास बाबरच्या पाठीमागं अजून 5 वर्षानंतर ह्या माणसाने जर हात काढला तर 100 मतं सुद्धा पडायची अडचण निर्माण होईल. आणि हे भान ठेवून काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं महत्वाचं काय तर पार्टी आहे. आणि ज्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की संपली पार्टी, त्यावेळेला ह्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी इतिहास घडवला. आणि मला असं वाटायचं की मैं अकेला ही चलता था, लोक साथ आते गए और कारवा बनता गया. कारवा एवढा बनला की आज तागात कुणाला ह्या मतदारसंघामध्ये एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं नव्हतं, एवढी मतं मिळाली नव्हती. एवढं मताधिक्य अनिल भाऊंच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं त्या सुहास बाबरला मिळालं. आणि माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या राज्यामध्ये बदलला. मी अनेकदा सांगत आलोय, त्याला कारण आहे. मी तुम्हाला सांग म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो, कारण आमच्या पृथ्वीराज भायांच्या भावाचं लग्न झालं आणि मला आता पृथ्वीराज भायांच्या पेक्षा त्यांच्या वडिलांचं माझं फार जवळचं नातं आहे. आदल्या दिवशी हळदी होत्या, त्या हळदीच्या दिवशी फार कमी लोकांना माहिती आहे पण अध्यक्ष माझ्या गळ्यात पण रडले. कधी रडले, ज्यावेळेला मी तिथनं बाहेर पडलो आणि सहज तुमच्या मम्मी म्हणल्या की भाऊ आणि काकी असायला पाहिजे होते. आणि त्यांना ते राहवलं नाही आणि अध्यक्ष माझ्या गळ्यात पण रडले आणि त्यांनी सांगितले की आज भाऊ असायला पाहिजे होते. तुम्हाला पटणार नाही, मी त्या दिवशी रात्री आल्यानंतर कुर्ता शिवला लग्नाला. मी टेलरला बोलवलं. आता अनिल भाऊ म्हणून मी जाऊ शकत नाही, पण ज्या पोशाखात अनिल भाऊ आले असते त्या पोशाखात जरी गेलो तरी अध्यक्षांना बरं वाटत म्हणून मी रात्रभर बसून कुर्ता शिवायला लावला आणि पांढरे कपडे घालून त्या कुर्त्यात घालून त्या कार्यक्रमाला गेलो. तुम्हाला फारसं कोणाला वाटलं नाही, पण अध्यक्षांनी लगेच ओळख, एक नंबर दिसते म्हणले. मला म्हणले असली 50 शिवा मी पैसे देतो, पण असलंच घालायला चालू करा म्हणले. तुम्ही ती जीन्सची पॅन्ट आणि शर्ट घालताय नाही म्हणले. आज सुद्धा बघा व्यासपीठावर माझ्या जांगावर पांढरा नाही. तुम्ही कुठं पदावर आहे, तुम्ही पक्षाच्या पदावर आहे. पक्षाचा पदाधिकारी म्हणजे निव्वळ हमाली बाबा.
त्यामुळं जे लाभाच्या पदावरती आहेत त्या लाभाच्या पदावरती पांढरे कपडे न घालणारा एकमेव कोण असेल तर मी आहे साहेब. त्याला कारण आहे का, मला कुर्ता घालणं, मी आज सुद्धा ठरवलं होतं की आज कुर्ता घालून जायचं, माझं मनच होईना. मला आज सकाळी कोणतरी सांगितलं की नाही म्हणले ती कुर्ताच पाहिजे म्हणले, पृथ्वीराज बाबा म्हणले मला, म्हणलं कुर्ता घातल्याची एक अडचण आहे म्हणले. आज प्रत्येकाला असं वाटतं अरे हे माझा दोस्त आहे, हे आमदार नाहीच, हे माझ्या घरातला माणूस आहे. प्रत्येक कोण म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या कुटुंबातला माणूस आहे. मी कुर्ता घातला सहजासहजी माणूस माझ्या शेजारी येणार नाही, लगेच म्हणणार लगा हे बदललाय, ह्याच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळं मी 3 कुर्ते शिवलेत अजून चांगल्या कलरचे, पण घालच काय माझं धाडस झालं नाही. मी जीनची पॅन्ट ती पण ढगळी आहे, बोटकट आहे, आणि शर्ट घातलाय त्याला सुद्धा कलर साहेब असा आहे. त्याला कारण आहे, मी जेव्हा हे घालून फिरतो त्यावेळेला माझ्या बरोबर माझ्यासाठी राबणारा माझा प्रत्येक सहकारी त्याला असं वाटतं की माझा मित्र आहे, मी त्याच्या खांद्यावर जेव्हा हात टाकतो तेव्हा त्यालाही असं वाटतं की मी माझ्या ह्याच्या खांद्यावर हात टाकावा. एवढं जपण्याचं काम गेले अनेक वर्ष आमचं कुटुंब करते. त्यामुळं शेठ तुम्ही काळजी करू नका, जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर येता, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आमच्या पार्टीचं धोरण आहे, राजकारण करायचं आहे ना, किती दिवस करायचं, 15 दिवस. ज्या दिवशी निवडणूक लागते आपण अर्ज भरला की ताकदीने निवडणूक करायची, त्यावेळेला खरं राजकारण करायचं. निकाल लागल्यानंतर आपला कोणीही शत्रू नाही, प्रत्येक जण आपल्यावर आला पाहिजे. आज संजय बापूंनी गमतीनं सांगितलं की तुम्ही विधानसभेला घेतला असता, तर विधानसभेला बापू मला असं शिव्या द्यायचं, एका चढीत एक बापू माझ्यावर भाषण करत होतं. बापूंना शंका होती की बापू पार्टीत आल्यानंतर बापूंना जिल्हा प्रमुख करणार का, बापू होती की नाही शंका. पण मी त्यांना शब्द दिला, म्हणलं बापू मला काही करायला लागलं चालेल, तुम्ही आमच्या बरोबर या, मी तुम्हाला जिल्हा प्रमुख करायची जबाबदारी माझी. मी भांडून फार संघर्ष करायला लागला आम्हाला, पण आम्ही बापूंना त्यांचा शब्द पाळला. संजय मोहिते विधानसभेला माझ्या विरोधात होते, सगळ्यात जास्त संघर्ष माझा आणि त्यांचा झाला राजकारणामध्ये, पण आम्ही विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही बरोबर येण्याचा प्रयत्न केला. हरिभाऊ फार तुमच्यात माझा संघर्ष कधीच नव्हता, पण विचार वेगळे होते आपले. पण त्याच्यानंतर सुद्धा आपण बरोबर येण्याचा निर्णय केला. ह्याचा कारण एवढंच आहे की माझा स्वार्थ असा आहे की जर सगळी मंडळी बरोबर आली तर सुहास बाबरला काम करताना तेवढी ताकद मिळेल, आणि या मतदारसंघामध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन काम करत असताना मला प्रचंड काम करता येईल. बापूंनी सांगितलं बापू 20-25 कोटीचा आकडा फक्त कुर्लीच आहे, पण त्याच्यापेक्षा समाधान कुठला. मी जेव्हा पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम करत होतो त्याला प्रचंड दुष्काळ होता, आणि त्यावेळेला कामधेनू ग्राम दत्तक नावाची एक योजना होती, सभापती तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ती योजना अशी होती की त्या प्रत्येक गावासाठी दुधाळ जनावर आहेत, त्या दुधाळ जनावरांची व्यवस्था करण्यासाठी अनेक योजना त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या होत्या. ज्यावेळेला प्रचंड दुष्काळ होता, आता उद्धव बापू कुठं बसलेत आठवत आहे का नाही, काय चारा डेपो त्यावेळेला चालू होता आपल्या इथं, आणि छावणी चालू होती, आणि त्या छावणीवरती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कामधेनू ग्राम दत्तक योजना राबली. ज्यावेळेला जिल्ह्याच्या अर्ध्या भागामध्ये सगळी माणसं जनावर विकत होती, त्याला कुर्लीमध्ये दुधाचं उत्पन्न वाढवून देणारं आपण काम त्यावेळेला केलं होतं. ते दुःख मी बघितलंय. माणसानं प्यायला पाणी नव्हतं, जनावराला प्यायला पाणी नव्हतं. कदाचित तुम्ही आता विसरला असाल, पण मी का विसरत नाही, मला उद्याची काळजी आहे. उद्या पाऊस कमी काळ आहे असं सगळीकडे सांगतात म्हणून त्याची मला भीती आहे. मी ती आठवण परत करून द्यायला. पृथ्वीराज भाई आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे का? ज्या गावामध्ये एक ऊसाचं कांड पिकत नव्हतं, सोसायटीमध्ये आहे का कोण, किती आहेत, किती रक्कम जमा झाली ऊसाची? 25 कोटी रुपये ऊसाची सोसायटीचे जमा झालेत कुर्लीला. आणि किमया कोण करू शकलं तर आज ती व्यक्ती हयात नाही, पण ज्या अनिल भाऊनी अख्खं आयुष्य आपलं ह्यासाठी व्यतीत करायचा प्रयत्न केला, प्रत्येक क्षण ह्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळं हे पाणी येऊ शकलं. आज कुर्लीमध्ये 25 कोटीचं उत्पन्न फक्त तुम्हाला ऊसात सांगतोय आम्ही, तुम्हाला परत आम्ही दुधाचं, तरकारी, द्राक्षे ह्यात तुम्हाला काहीच सांगत नाही मी आज. म्हणजे इतका प्रचंड बदल ह्या मतदारसंघातला माणूस उभा केला पाहिजे
की माणूस उभा करण्याचं काम गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या पार्टीनं अनिल भाऊनी केलं, म्हणून त्याचं रूप आज सुहास बाबरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. आता 20 कोटीची कामं केली, सगळं झालं. आता गाडगेगावची सगळी माणसं आहेत, आमच्या अण्णा बसलेत का? अण्णा कोपऱ्यात बसलेत, त्यांना बाकी काय इंटरेस्ट नाही. तू काय सांगतोयस ते गाडगेगावला कधी पान देतोय सांग? आलेत का सगळी शेट मंडळी? मग आता 6व्या टप्प्याचं काम चालू आहे. आमची पहिली प्रायोरिटी आहे, हे काही झालं तर ह्या गाडगेगावला पाणी 6व्या टप्प्यातनं लवकरात लवकर, म्हणजे पुढच्या उन्हाळा तुम्हाला पाण्याशिवाय जाऊ नये ही व्यवस्था आमची करायची त्या ठिकाणी चालू आहे. ते आल्यानंतर हे 25 कोटीचं 50 कोटी करण्याची ताकद ह्या लोकांच्या मध्ये, म्हणजे इतकी सक्षम लोक आहेत कुर्लीची. आणि म्हणून ही लोक बरोबर असणं खूप महत्वाचं होतं. आज तुमचं स्वागत आहे, कारण त्याला एक कारण आहे. शेवटी असं आहे, हे सगळं करत असताना म्हणजे माझ्या पाठीमागं प्रचंड अडचणी आहेत. काम करत असताना 150 पेक्षा जास्त गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये. कुणाकुणाला पण माझा प्रयत्न आहे की प्रत्येक गावामध्ये आपलं काम झालं पाहिजे. आज तुम्ही कुर्लीला येत असताना पूर्वी जरा स्टार्ट होता बघा, 3.5 मीटरचा होता. अनिल भाऊनी तो 5 मिनिटाचा केला, परत अनिल भाऊनी 7.5 मीटरचा केला. आत्ताच चांगला झाला होता, तोवर मी उकरून टाकलाय बघा सगळा. मला माणसं म्हणायचे, आत्ता गेलाय ना, परत उकरायला चालू केलाय. म्हणलं आता असा करतोय की जोपर्यंत 20 वर्ष आपण सगळे तोपर्यंत रस्त्याला खड्डा पडला नाही पाहिजे अशी व्यवस्था करायची चालली. कुर्लीला जाणारे सगळे रस्ते पहिले 3 मीटरचे होते, आपण 5.5 मीटरला एमडीआर कन्वर्ट करून आज खिंडीपासून आपला कुर्लीला येणार असू द्या, चिंचणीला येणार असू द्या, परत पाऱ्यावरनं येणार असू द्या, 2 छोटी पुलं त्या ठिकाणी साखर बांधून आपण केली. हे सगळं करत असताना तुम्हाला आणि परत अपेक्षित आहे, मला बोलायचं हडच झालं नाही आपल्या लोकांचं. पण शेवटी माणसं हुशार आहेत, मला माहिती आहे ना. ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्याला हळूच सांगतात 20 कोटीचं झालंय पण एवढं पाहिजे. मग त्यांनी मला लगेच पाठवलं. आता गाडगेगावसाठी अण्णा अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्या विटवून येणाऱ्या पहिल्या फाट्यापासून त्या राठोड्यांच्या मंदिरापासून रस्ता तुमचा MMGS मध्ये धरलाय आपण रस्ता. तुमची बऱ्याच दिवसाची ती कामाची मागणी होती, कुर्ली ते पिरापर्यंत रस्ता एक करायचा आहे. ती अनेक दिवसाची मागणी आहे. शिवस्मारक बांधायचं माझ्या काय अजून कल्पना माझ्यात अजून आलेलं नाही माझ्यापर्यंत. तुम्ही सांगितले का? मनानंच सांगितलं. हा, सरपंचांना विचारलंय, सरपंच इकडे बसले तर मिस्टर सांगतोय असंच करायचं म्हणून. त्यांना आधी विचारा, त्यांना ठराव घ्यायला हवा. आणि मला माहित नाही, पण त्यासाठी आपण निश्चितपणे एकत्र बसू. पण काम करण्याची धमक ह्या मतदारसंघामध्ये आम्ही एकत्रितपणे करतोय. तुम्हाला माझा शब्द आहे की तुम्हाला जे अपेक्षित काम आहे, तुम्ही ज्या इच्छेनं ज्या तळमळीनं तुम्ही आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला व्यासपीठावरनं माझा शब्द आहे की तुम्हाला व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, तुम्ही तुमच्या गावचं काम सांगा, मतदारसंघातलं काम सांगा, कुठलंही काम सांगा, ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुहास बाबाची राहील. त्यात कुठं कमी पडणार नाही. कारण शेवटी असं आहे, गलाई व्यवसायिकांना आमच्या कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. अनिल भाऊनी ते जपण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर आम्हीही ती पुढची पिढी जपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मी तुमच्या राज्यभर देशभर अडचणी आहेत. मी परवा विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा काही ठिकाणी अजून अडचणी चालू आहेत. पण येत्या 15-20 दिवसांमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्यावर आपण या निमित्तानं बैठक लावतोय. आणि ती बैठक लावून देशभर काय निर्णय करता येतोय का, यासाठी आम्ही काही दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना एकत्र घेऊन मी मिटिंग करतोय. आज काही लोकांची आठवण मात्र मला या निमित्ताने येते, कारण कुर्लीमध्ये अनेकदा आलोय, नारळ फोडून गेलोय सभा, आणि ती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा करण्याचं बऱ्याच दिवसानंतर आपल्याला प्रसंग आलाय, बरोबर ना. त्यामुळं आज शहाजी आप्पा असायला पाहिजे होते, माझी मनोमन इच्छा आहे. कारण सचिन शेटना कदाचित माहीत आहे की नाही, पण ते ज्यावेळेला व्हेंटिलेटरवरती होते त्यावेळेला सुद्धा माझ्यावर व्हिडिओ कॉलवरती ते बोलले होते, ते व्हेंटिलेटरवरती असताना. आणि मी आयुष्यात अशा लोकांना कधी विसरू शकत नाही की जे माझ्या वडिलांच्या बरोबर आणि त्यांच्या पश्चात सुद्धा माझ्यावर त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला. विलास शेट चिकू पाठवून येते, धोंडराम शेट असायला पाहिजे होते, रघुनाथ तात्या असायला पाहिजे, भोजलिंग शेट असायला पाहिजे होते. ही जर सगळी मंडळी असती तर कदाचित आज त्यांना आनंद झाला असता की गाव कुठंतरी एक व्हायला लागले. आणि ज्या गावानं टोकाचा संघर्ष बघितलाय त्या गावामध्ये आज एका विचारानं सगळी लोक एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं ते असते कदाचित
मला माहीत नाही, माझा पुनर्जीवनावर विश्वास नाही, पण असं म्हणतात की चांगले आत्मा लवकर त्या ठिकाणी जातात, स्वर्गात असतात. जर त्यांना कळत असेल, त्यांनी जर हे सगळं बघितलं हे रूप, तर निश्चितपणे त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळेल की जे स्वप्न त्यांनी अनेक वर्ष बघितलंय ते स्वप्न आज या निमित्तानं सत्यात उतरते. त्यामुळं निश्चिंत राहा, ही प्रत्येक गोष्ट करून देणे. कारण आमचा स्वभाव असा आहे, थोडं राजकारणामध्ये गेंड्याच्या कातडीची माणसं असावं लागतात. आमचं थोडं उलट आहे पृथ्वीराज भैया, संवेदनशील माणसं राजकारणामध्ये फार कमी असतात. मी ज्या नेत्याचं नेतृत्व मानतो तो माणूस संवेदनशील आहे, आणि कदाचित अनिल भाऊ सुद्धा प्रचंड संवेदनशील होते. त्यामुळे माझंही मनामध्ये तसं झालं असेल. आणि आमचा स्वभाव आहे, म्हणजे कुणाला नावं ठेवते असं नाही, पण रोज सकाळी 8 ते 12 किमान 200 ते 250 माणसं मला भेटतात. हर तऱ्हेची माणसं असतात. कोण मोठं काम सांगतं, कोण लहान काम सांगतं, कोण घरगुती अडचण सांगतं, कोण वाटण्या करून द्या म्हणून सांगतं, कोण नवरा बायकोचं मिटवून द्या म्हणून सांगतं पृथ्वीराज भैया, कोण गटर साफ करा म्हणून सांगतं. आणि मी सगळ्याच कामं करून देण्याचा प्रयत्न करतो. मला माझा फोन दिवसात 350 फोन होतात. परवा आम्ही मोजले सुहासनाला. मी सगळे फोन उचलायचा प्रयत्न करतो. आता भाषण चालू असताना जेवढे फोन आले होते, इथनं बाहेर पडले की मी सगळ्यांना परत फोन करतो. शक्यतो असा प्रयत्न करतो की आपल्याकडनं फोन मी स्वतः कामा नाही. शेट पटणार नाही तुम्हाला, पण मला असे फोन येतात, 10 लय झाले पण तू काय करतोस, आणि मी त्यांना उत्तर देतो. मी फक्त, मला एका आजींचा फोन आला, अरे 10 झाले तू काय करतोयस म्हणलं. गाव कुठला आहे सांगा फक्त. म्हणलं चिखलहोळ. तुम्हाला म्हणलं 5 मिनिटात फोन करतो. ग्रामसेवकाला फोन केला, अरे म्हणलं गटर साफ केलेला दिसत नाहीस तू, मला उद्या सकाळपर्यंत गटर साफ करून फोटो पाठवायचे. आणि ग्रामसेवकाने गटर साफ करून मला फोटो पाठवले. 3:30 एका विठलापूरच्या माणसानं फोन केला, नाव सांगणं बरोबर नाही. मी उचललं रात्री 3:30, सकाळ दुपारच नव्हे. 3:30 वाजता फोन केला, मी उचलला. आयला म्हणलं बाह्य एमएससीबी लय ना मोद्या. आयला म्हणलं खरं आहे, पण मी जागा एकटा म्हणलं, ती झोपली असतील ना म्हणलं. आता रात्रीचा फोन केला, त्याला फोन कसा करायचा, तुझा म्हणू नको म्हणून. ट्रान्सफॉर्मर गेला, कोण एमएससीबीत जात नाही. माझ्याकडेच गटर साफ करायचं आहे, पाणी पाहिजे, काय पाहिजे त्याला. पण मी असा प्रयत्न करतो की तेवढ्याच संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करतो. राजकारणामध्ये किती पदं तुम्हाला मिळाली, याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही किती लोकांच्या उपयोगी पडलाय, हे राजकारणामध्ये खूप महत्वाचं असतं. मी अनेकदा सांगत असतो, मी वैद्यकीय मदत केली. आजचं एक उदाहरण आहे, त्या मुलीचं म्हटले तुमची इच्छा असेल तर नाव सांगतो. बरोबर 4 महिन्यापूर्वी मला फोन आला. कदाचित जर इथं कोण बामणीच असेल तर त्यांच्या लक्षात येईल. बामणीचं कोण आहे? हा, तुम्ही आलाय, अभिजित भाई आलेत का? मला एक फोन आला, मला म्हणली मला 5,000 रुपये पाहिजे. म्हणलं कशासाठी? तर मी अडचणीत आहे. म्हणून तुझं नाव सांग. तिने मला नाव सांगितलं. आता वाईट वाटून घेऊ नका, पण आज मी ज्याला 200 माणसं मला भेटायला येतात, त्यातलं एक तरी कुटुंब असं असतं की ते सांगतात की आमची मुलगी पळून गेली, आम्हाला पोलीस स्टेशनला मदत करा. तर मी त्या काळजीपोटी तिला विचारलं की तुला अडचण काय? नाही म्हणलं मी भरतीला उतरली. तरी माझा विश्वास बसेना. मी गावात फोन केला, म्हणलं अमुक अमुक नावाची मुलगी, तिनं मला फोन केला की मला 5,000 रुपये द्या, माझ्या अडचणीत मी भरतीला गेले. म्हणले गेली असेल, म्हणली मुलगी चांगली आहे. मी तिला 5,000 रुपये पाठवून दिले. माझ्या ध्यानीमनी पण नाही. तिने मला आज सकाळी 8:30ला फोन केला, तुम्हाला आठवत नसेल म्हणले तुम्ही मला 5,000 रुपये दिले होते. हो म्हणलं काय? तर काय नाही म्हणली, लिस्ट लागली आणि मी भरती झाली, तुम्हाला पहिला फोन केलाय म्हणलं. मी अजून आई वडिलांना फोन केलेला नाही म्हटलं. मी पोलीस म्हणून भरती झाली, मी तुम्हाला फोन केला. तो सगळ्यात जास्त आनंद आहे. काल बेंडोड्यामध्ये गेलो. 3 वर्षापूर्वी भाऊ असताना एक मुलगा यायचा आणि त्या मुलाचं पायाचा प्रॉब्लेम होता. रागात मी त्यांना तुम्हाला काय पाहिजे म्हणलं, सारखं तुम्ही येत आहे म्हणले, मला 15,000 रुपये द्यायचं, मुलाचं स्कॅनिंग करायचं. मी दिले 15,000 रुपये. स्कॅनिंगला गेला आणि त्याला कळलं काय आजार आहे. 3 वर्ष त्याला औषधावर जगवला. 3 वर्षानंतर त्या मुलाला परत त्रास झाला. बापू त्या मुलाचे दोन्ही हिप रिप्लेस करायला सांगितले. 6 लाख रुपये खर्च सांगितला. 6 लाख सुहास बाबर सुद्धा देऊ शकत नाही, कारण आपण काही खात नाही, त्यामुळे द्याच कुठं. मग शेवटी अशा अडचणीच्या वेळेला परत आमच्या डोळ्यापुढे एकच माणूस येतो, त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे.
त्यांनी त्यांच्या आईचं नावाने एक हॉस्पिटल चालू केलंय, गंगूबाई शिंदे हॉस्पिटल म्हणून. तिथल्या डॉक्टरनं फोन केला, म्हणलं माझा पेशंट आहे, पाठवतो, त्याचं हिप रिप्लेसमेंट करायला लागतं. त्यांनी म्हणले पाठवून द्या. पाठवलं पेशंट, त्यांनी त्याला ब्लड भरलं आणि त्याला सांगितलं 2 महिन्याने या. त्या पोराच्या वडिलाचा मला फोन, अहो ते 2 महिन्यानं बोलू देत म्हणले पाहिजे, या जायचं पैसे आमच्याकडे. मला ते पेललं नाही. त्या डॉक्टरने मी फोन केला आणि त्याला बडबडलो. त्याला सांगताना मी असं सांगितलं होतं की मी आमदार सुहास बाबर बोलते, काय बरोबर नाही, मी पेशंट पाठवलं, तुम्ही सांगितलं म्हणून, तुम्ही उपचार करत नसला तर मी शिंदे साहेबांना सांगतो म्हणलं. तो डॉक्टर पळत गेला त्या पेशंटकडे आणि त्यांनी सांगितलं कि आप किसी भी मिनिस्टर को फोन मत कीजिए, मैं आपका कल सुबह ऑपरेशन कर देता हूं. तो मला मिनिस्टर समजत होता. डॉक्टर खोटं उद्या कर न उद्या, आपलं काय करायचं, आपलं ही रिप्लेसमेंट झाल्याशी मतलब आहे आपल्याला. आणि त्याचं ऑपरेशन झालं, परवाच त्याला घरी आणला. त्याची आईची वाक्य फक्त ऐका, एवढंच काम कर, आयुष्यात तुम्हाला परत काय मागत नाही, ही माझ्यासाठी खूप होते लक्षात. त्यामुळे राजकारणामध्ये काम करत असताना शेठ तुम्हाला सांगायचं कारण एवढं आहे की ती संवेदनशीलता मी जपण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मी तुम्हाला एखादा शब्द देत असतो, कारण आता पूर्वीची गोष्ट वेगळी होती, पूर्वी काय पण बोलायचं निघून जायचं अडचण नव्हती. आता बघा किती कॅमेरा चालू आहेत आणि डिजिटल फुटप्रिंट कधीही संपत नाहीत. 2013 साली जे भाषण केलं होतं लोकसभेला ते आत्ता निघतंय. त्यामुळं ह्या सगळ्यांच्या साक्षीनं, डिजिटल मीडिया साक्षीनं तुम्हाला सांगतो, तेवढ्या संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत असतो. तुम्ही बरोबर आल्यानंतर तुम्हाला अपेक्षित काम करण्याची जबाबदारी सुहास बाबर 100% पूर्ण करेल. कारण मला ह्याचं भान आहे की कुटुंब अडचणीत आल्यानंतर 78,000 मताच्या मताधिक्याने ह्या लोकांनी मला निवडून दिले. माझ्या कार्यकाळातला एक ना एक क्षण ह्या लोकांसाठी व्यतीत व्हावा हा माझा प्रयत्न असतो. विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळेला मला संधी मिळेल त्या प्रत्येक वेळेला ह्या मतदारसंघाचं जेवढं मला मांडता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तिथंही माझा वेळ वाया जाऊ नये, तिथंही माझा वेळ सत्कारणी लागावा ही त्या पाठीमागची भूमिका असते. त्यामुळे निश्चिंत राहा. तुमचं आणि माझं सत्कार करताना मी तुम्हाला सांगितले, मला राजकीय संबंध जपण्यापेक्षा मला कौटुंबिक संबंध जपण्यामध्ये आवडतात. तुमचे आणि माझे संबंध जसे ह्यांचे आणि माझे संबंध कौटुंबिक आहेत तसे तुमचे आणि माझे संबंध कौटुंबिक होतील एवढा तुम्हाला अभिवचन ह्या निमित्तानं देतो. प्रत्येक काम करून देण्याचा शब्द ह्या निमित्तानं देऊन तुमचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.